गुंतवणुकीवर जादा रकमेचा परतावा देण्याचा आमिष दाखवून एयस ट्रेडर्सची उपकंपनी असलेल्या ट्रेडविंग सोल्युशन लिमिटेड कंपनीकडून गुंतवणूकदारांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक झाली आहे। या कंपनीच्या संचालकांचा शोध सुरू आहे। दरम्यान आज ट्रेडविंगचा फरार संचालक संतोष कुंभार याला सुमारे 3 वर्ष 3 महिन्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं पलूसमधून अटक केली आहे। मोठा परतावा देण्याचा आमिष दाखवत ट्रेडविंग सोल्युशन लिमिटेड कंपनीकडून हजारो गुंतवणूकदारांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक झाली आहे। या प्रकरणी शाहूपुरी पोलिसात गुन्हा नोंद आहे। कंपनीचं कार्यालय बंद करून पसार झालेल्या 20 संशयितांना यापूर्वी कोल्हापूर पोलिसांनी अटक केली आहे। यापैकी ट्रेडविंगचा संचालक संतोष कुंभार गेली 3 वर्ष 3 महिने फरार होता। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक सुशांत चव्हाण यांना त्याच्याबद्दल माहिती मिळाली। उपनिरीक्षक जालिंदर जाधव, अंमलदार युवराज पाटील, अमित सरजे, राजू एडगे यांच्या पथकानं पलूसमधून संतोष कुंभारला अटक केली। एयस ट्रेडर्स आणि ट्रेडविंग सारख्या कंपन्यांनी करोडो रुपयांची फसवणूक करून हजारो लोकांना अक्षरशः रस्त्यावर आणलंय। त्यामुळे या भामट्यांवर कठोर कारवाईची मागणी सातत्यानं होतीये।